नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 19 मार्च. अंदाज पुढील 2 दिवसाचा आहे, 19 आणि 20. आज आणि उद्याचा अंदाज पहा. बाहेर मेघगर्जना होत आहे आणि सकाळची 5:30 वाजलेले आहेत. तर काही भागामध्ये मेघगर्जनेसह सुद्धा पाऊस पडणार आहे आणि पुढील 2 दिवसामध्ये राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये राज्याच्या पाऊस हा मेघगर्जनेसह पडणार आहे. तो पाऊस कोणत्या भागामध्ये पडणार आहे, तर त्यामध्ये आज परभणी जिल्ह्यामध्ये देखील आज बऱ्याच ठिकाणी पावसाचा, आज आणि उद्या 2 दिवसांचा, आज आणि उद्या परभणी जिल्ह्यामध्ये 2 दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचा 2 दिवसामध्ये अंदाज, पाऊस बऱ्याच ठिकाणी पडणार. वाशिम जिल्हा इथे सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज. अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे 2 दिवसामध्ये मेघगर्जनेसह. म्हणजे काही ठिकाणी हलका पाऊस पडेल तर काही ठिकाणी मध्यम पाऊस पडेल. असा खूप मोठे ओढे नाले वाहणार असा पाऊस नाही पडणार, पण या पावसापासून नुकसान होणार आहे. या पावसापासून नुकसानकारक पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क व सावध राहायचे आहे. तर हा पाऊस मेघगर्जनेसह पडल्यामुळे काय होतं, आणि पेडवणी जरी पडला, थोड्या पेडवणीपेक्षा जास्त जरी पडला पाऊस, तर थोडी पिकाला हानी होती. तर इकडे नागपूर विभागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी, म्हणजे जवळपास 70-80% भूभागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. त्यामध्ये सुद्धा आज 2 दिवसामध्ये, आज आणि उद्या. इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा या जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. पावसाचं वातावरण, शेतकरी बंधूंनो, पावसाचं वातावरण वाढलं आहे. हे पावसाचं वातावरण वाढलं. एकीकडे WD सक्रियेवरील WD हा काय पुढे सरकेला आणि इकडची हवा काही इकडे WD सरकत नसल्यामुळे पश्चिमेकडून हवा येणारी हवा ही खाली जाईना, त्याच्यामुळे काय झाले, पावसाचं वातावरण वाढलं गेलेलं आहे. तर इकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी बघा बाहेर मेघगर्जना होत आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर, भूम, परांडा या भागामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसेच लातूर जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्याचा आपण अंदाज देणार नाहीत, सोलापूर जिल्ह्याचा. तर तसेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी असणार आहे. सांगलीमध्ये पावसाचं प्रमाण कमी असणार आहे, पण सांगलीमध्ये सुद्धा देखील पावसाची बऱ्याच ठिकाणी शक्यता, तो पाऊस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये देखील काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी हा जो डोंगरपट्टा आहे या पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर, खेड या भागामध्ये मेघगर्जनेसह वादळी स्वरूपामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील अहिल्यानगर, पारनेर, संगमनेर, अकोला, शिर्डी, राहता, श्रीरामपूर या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या 2 दिवसामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे. तर नाशिक जिल्ह्याचा आपण अंदाज देणार नाही, कारण हा 2 जिल्हे हे द्रांक्ष बागायतदार जिल्हे आहेत. सोलापूर आणि नाशिक जिल्हे यांची कमेंट सुद्धा येत आहेत की आम्हाला अंदाज देऊ नका. ठीक आहे, त्यांना अंदाज देण्यास बंद करू आपण. तर नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. या दोन्ही जिल्ह्यामध्ये पण पावसाचा अंदाज इकडे कमी आहे. याच्यामध्ये इकडे कमी पाऊस पडणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कमी क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यामध्ये कमी, पण जळगाव जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज. जळगाव जिल्ह्यामध्ये बोदखेड, बोदवड आणि भुसावळ, चाळीसगाव या भागामध्ये जास्त पावसाचा अंदाज आहे. तर एकंदरच ह्या 2 दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. गारपीटपासून सुद्धा तुम्ही वेळेत सावध राहा, कारण गारपीट शेतात जर असेल तर तुम्ही पत्राखाली आपल्या जे पत्र टाकलेले असेल ते जे घरी सुरक्षित घरी या, नाही तर शेतामध्ये जर पत्र असेल तर पत्राचे सुरक्षित बसा, कारण गारपिटीची भीती आहे. आणि 2 दिवसाच्या नंतर मात्र, म्हणजेच 21 तारखेपासून मात्र वातावरण हे पश्चिम महाराष्ट्रामधलं अत्यंत कमी होईल. 21 तारखेला हे नागपूर विभागामध्येच पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. नागपूर आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये, मराठवाड्याच्या भागामध्ये पण 21 तारखेला बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण हे कमी होणार आहे. तर हा झाला आपला अंदाज. धन्यवाद.